कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांमुळे तरुणाचा मृत्यू आणि नागरिक जखमी होण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने आक्रमक होत नगर परिषदेला निवेदन देत मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अपघातांमध्ये मृत्यू पावलेल्या व जखमी झालेल्या नागरिकांच्या घटनांमध्ये जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, तसेच मयत व्यक्तीच्या कुटुंबाची जबाबदारी नगरपालिकेने घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। सत्ताधारी गटाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याचा शब्द दिला होता, मात्र आता त्यांना त्या आश्वासनाचा विसर पडल्याची टीका राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली असून नगरपालिकेने यापूर्वीच मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला असता तर दुर्दैवी घटना घडल्या नसत्या। नगरपालिकेची ही निष्क्रियता असून प्रशासनाला या प्रश्नांची तीव्रता नाही असा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला। यावेळी पदे ही मिळवण्यासाठी नसून गाजवण्यासाठी असतात अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीकडून सत्ताधारी गटावर करण्यात आली। नगरपालिकेने मोकाट जनावरांचा ठोस आणि कायमस्वरूपी बंदोबस्त केला नाही तर सर्व मोकाट जनावरे नगरपालिकेत सोडण्याचा इशाराही राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आला। दरम्यान याबाबत नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनीही मोकाट जनावरांच्या प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। शहरातील मोकाट जनावरांच्या समस्येबाबत प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि पुढील कारवाईबाबत मुख्य अधिकाऱ्यांनी भूमिका मांडली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या आरोपांनंतर आता मुख्य अधिकाऱ्यांची भूमिका आणि नगरपालिकेकडून प्रत्यक्षात कोणती पावले उचलली जातात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, सगळे नगरसेवक, सर्व कार्यकर्ते माननीय मुख्याधिकारी साहेबांना या ठिकाणी माननीय आमदार आशुतोषदादा काळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। का गेल्या 10-12 दिवसापूर्वी विकासजी डुमरे नावाचा व्यक्ती तो त्याच्या गाडीमध्ये डुक्कर अटकून ते एक्सपायर झाले, मृत्युमुखी पडले आणि याची जबाबदारी कुठेतरी ह्या नगरपालिकेने घ्यायला पाहिजे। आपण बघितलं असेल का, मी मीडियाच्या बातमीत तुमच्या सगळ्यांच्या न्यूज बघितल्या की ही घटना घडायच्या अगोदर गांधीनगर रोडची घटना, गांधीनगर रोडला जे मोकाट जनावर बसलेले होते त्याची एचजी विद्यालयाच्या रोडला, त्या रोडची बातमी तुम्ही सर्वांनी लावलेली होती। त्या बातमीचा जर यांनी थोडा तरी विचार केला असता सत्ताधाऱ्यांनी तर नक्कीच आज त्या माणसाचा जीव या ठिकाणी वाचला असता। कोपरगाव नगरपालिकेला मी सांगू इच्छितो या माध्यमातून का ही कोपरगावसाठी घटना नाही नवीन, का सुभाषनगरमध्ये सुद्धा मागा एका कुत्र्याने एका लहान पोराला पकडलं होतं। 105 हनुमान नगर मध्ये सुद्धा एका बैलामुळे एका लहान पोराचा हात मोडला होता आणि काल परवा टी नगर मध्ये एक बैल डायरेक्ट घरामध्ये घुसला होता। मग या मोकाट जनावर बंदोबस्त कोण करणार आहे? का ज्यावेळेस आपण इलेक्शन असतं लोकांकडे मतं मागतो, आपण 100 दिवसाचे लोकांना वायदे करतो का आम्ही 100 दिवसामध्ये हे करू ते करू, तुमच्या 100 दिवसाची आठवण आम्हाला आज तुम्हाला करून दिवशी वाटते का? तुम्ही 100 दिवसामध्ये लोकांना सांगितलं होतं का आम्ही मोकाट जनावरचा बंदोबस्त या ठिकाणी करू आणि नक्कीच तुम्ही खुर्चीवर बसल्यानंतर आज 8 महिने होत आहे तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। मला तर असं वाटतं ते झोपलेले वाटतं, त्यांना उठवायची वेळ आता या ठिकाणी आलेली आहे। का मत मागताना तुम्ही लोकांना म्हटलं होते का आम्ही 100 दिवसामध्ये मोकाट जनावरचा या ठिकाणी बंदोबस्त करू, तो जर आज तो बंदोबस्त त्यांनी 100 दिवसात केला असता तर नक्कीच तो विकास डुमरे नावाचा एक व्यक्ती जो या ठिकाणी आपल्या कोपरगाव शहरातला एक तरुण माणूस होता तो या ठिकाणी एक्सपायर झाला नसता। कोपरगाव नगरपालिकेने नक्कीच ह्या गोष्टीचा कुठेतरी विचार करायला पाहिजे। विकास कामं हे चालू राहणार आहे, पण ज्या लोकांच्या जे विषय आहे त्याच्यावर कुठेतरी या ठिकाणी विचार कोपरगाव नगरपालिकेने करायला पाहिजे। ती घटना घडून 10-12 दिवस होत नाही तर काल भडके हॉस्पिटल समोर एक रिटायर्ड टीचर कांबळे सर त्यांना एका बैलानं उडून दिलं, आज ते सुद्धा भडके हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे। मग नगरपालिका जागा कधी येणार आहे? म्हणून मी यांना म्हणतो तुम्हाला का मीडियाच्या माध्यमातून कोपरगावच्या लोकांनी ह्या झोपलेले जे पदाधिकारी आहेत त्यांना तुम्ही जागा करण्याचं काम या ठिकाणी करा। का तुम्ही जे लोकांना शब्द दिलेले का 100 दिवसामध्ये आम्ही मोकाट जनावरांचा बंदोबस्त करू तो तुम्ही या ठिकाणी करा, असं मी आता मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो। कोपरगाव शहरामध्ये काल मोकाट जनावरांनी काल पुन्हा एका व्यक्तीला जीवे मारण्याचा जो प्रकार म्हणजे जीवे मारल्यात गेला असता, जसा 15 दिवसापूर्वी एक आमचा मित्र सचिन डुमरे हा मोकाट जनावराच्या हल्ल्यामध्ये मृत्यू पावला, काल तो माणूस वाचला हुंडेमध्ये। मग अशा प्रकारच्या घटना दिवसेंदिवस या कोपरगाव शहरामध्ये घडत असताना नगरपालिकेकडून कोणती इतकी निष्क्रियता दिसते की 15 दिवसापूर्वी जो माणूस एक्सपायर झाला त्यानंतर एकही जनावर धरलं गेलं नाही का? त्या गोष्टीची तीव्रता नाही। त्या माणसाच्या घरामध्ये छोटे छोटे 2 मुलं आहेत, त्यांचा प्रपंच रस्त्यावर आला, आई वडील म्हातारे, पण या गोष्टीची तीव्रता सत्ताधाऱ्यांना अजिबात नाही। वास्तविक पाहता 100 दिवसांच्या नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी एक डिक्लेअर केलं होतं की मोकाट जनावरांचा आम्ही बंदोबस्त करू, पण मोकाट जनावरांचा काही बंदोबस्त झाला असता तर आज या घटना घडल्या असत्या का? मला तुमच्या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे, सत्ता भेटलेली आहे, पद हे मिरवण्यासाठी नसतं, गाजवण्यासाठी असतं। लोकांच्या जीवितांशी खेळणं बंद करा।
कोपरगाव शहरामध्ये हा जो मोकाट रात्री जर फिरत असाल तर कोपरगाव शहरामध्ये ठिकठिकाणी 50-50, 60-60 जनावरं बसलेलं असं तुम्हालाही माहिती. पण नगरपालिकेतर्फे माणूस 15 दिवसापूर्वी वारला. काल एका माणसावर हल्ला झाला, पण नगरपालिकेतर्फे अजूनही कोणत्या प्रकारचा काहीच विषय नाही. आता आम्ही येणार, निवेदन देणार, मग अशा काहीतरी बातम्या आल्या वाटतं. बरोबर आहे ना? ठीक आहे, पण ते माझं म्हणणं आहे का प्रॅक्टिकली तुम्ही लोकांना दिसलं पाहिजे. आज कोपरगाव शहराची परिस्थिती तर तुम्ही बघितली. रस्त्याने पुढे जर गाडी गेली तर मागून धूळ उडते. पूर्ण कोपरगाव शहराचं नाव पुन्हा एकदा धुळगावकडे झालेलं आहे. अशाच प्रकारचे भरपूर जे लोकांना आवश्यक आहे त्या गोष्टी झाल्या पाहिजे कोपरगाव शहरामध्ये. तुमच्या माध्यमातून मी नगरपालिकेला, सत्ताधाऱ्यांना एक आवाहन करतो की तुम्ही या गोष्टीचा बंदोबस्त करा, नाही तर 8 ते 10 दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूर्ण नगरपालिकेमध्ये सगळे मोकळे जनावर आम्ही घेऊन येणार. आज तुम्ही नगर मुख्याधिकारी यांची भेट घेतली, काय आश्वासन दिलं? नाही, त्यांनी सांगितलं की आम्ही रात्रीपासून जनावरच पकडणं चालू केलं आहे आणि त्याचा तुम्हाला परिणाम दिसेल. तर मी त्यांना आता इतक्यात बोललो की तुम्ही रोज किती जनावरं धरता हा कोपरगाव शहरातल्या जनतेला, आणि ते कुठं ठेवणार, काय ठेवणार, हे सगळं तुम्ही बघा. पण रोज किती जनावरं धरले जातील याचं कोपरगाव शहरातील नागरिकांना कळायला पाहिजे की आज 10 जनावरं धरलेले. नाही तर मग आम्ही करतोय म्हणून काहीच झालं नाही, तर असं कोणतं झालं नाही पाहिजे. तुमच्या माध्यमातून मी ज्या लोकांचे जनावर आहे त्यांनाही सुद्धा विनंती करतो की तुम्ही ज्या असं जनावर आपल्या दारामध्ये, आपल्या परिसरामध्ये बांधून ठेवा. कारण कोपरगाव शहरामध्ये लहान मुलं जातात, माणसं जातात, त्यांच्यावर सगळे जनावर हल्ला करत आहे. त्याच्यामुळे या गोष्टीची तीव्रता नागरिकांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. कोपरगाव शहरामध्ये मोकाट जनावरे म्हणजे जसं गोवंश जनावरे असतील किंवा डुक्कर आणि इतरही जनावर जे आहेत, तर या अनुषंगाने कोपरगाव नगर परिषदेच्या माध्यमातून आपण कारवाई सुरू केलेली आहे. यापूर्वीही हे जनावरे पकडण्याकरता आपण गोशाळेशी संपर्क करत होतो, परंतु त्यांची क्षमता पूर्ण झाल्याने ते आपल्याकडून स्वीकारत नव्हते. तथापि 2 आठवड्यामध्ये ज्या घटना घडलेल्या त्या अनुषंगाने आपण पुनश्च त्यांना विनंती केलेली आहे. सद्यस्थितीमध्ये नगरपालिका स्तरावर आपण आपल्या कर्मचाऱ्यांच्या 10 कर्मचाऱ्यांचं पथक तयार करून मोकाट जनावरं पकडण्याची कारवाई सुरू केलेली आहे. यापुढे मी नागरिकांना असं आवाहन करत आहे की नागरिकांनी आपली जी स्वतःची जनावरं आहेत ते मोकाटपणे गावात सोडू नयेत, अन्यथा नगरपालिकेच्या वतीने पकडून यापूर्वी त्यांना किरकोळ स्वरूपाचा दंड केला जात असेल, परंतु यापुढे हा दंड बाजार किमतीच्या 50% पर्यंतचा दंड हा पालिकेच्या वतीने त्या पशुधारकाला लागेल. त्यामुळे नागरिकांनी याचीही काळजी घ्यावी. त्याचबरोबर मी जे लोक या मोकाट जनावरांना रस्त्यावरती चारा टाकतात त्यांनाही आवाहन करतोय की अशा पद्धतीचा चारा आपण गोशाळेमध्ये द्यावा, परंतु रस्त्यावर अशा स्वरूपाचा चारा टाकू नये, अन्यथा आपणाविरोधातही आम्हाला कारवाई करणं गरजेचं ठरेल. त्याचबरोबर शहरामध्ये जे डुक्कर फिरतायत त्यांच्या मालकांनाही सूचित करतोय की 2 दिवसाच्या आत जर त्यांनी त्यांच्या डुकरांची विल्हेवाट लावली नाही तर आम्ही पालिकेच्या वतीने सर्व डुक्कर जमा करून त्याची विक्री करण्याची कारवाई करू. हा पालिकेच्या वतीने त्यांना शेवटचा इशारा देण्यात येत आहे. आणि नागरिकांनाही आव्हान आहे की नागरिकांनी ही आपल्या जे जनावर आहेत किंवा कोपरगाव तसं ग्रामीण स्वरूपाचा भाग आहे, शेजारी आपल्या 2-3 ग्रामपंचायती आहेत, त्यामुळे ते सर्व लोकांच्या जनावर पण आपल्या शहर हद्दीमध्ये येत आहेत. तर नागरिकांना आव्हान आहे की त्यांनाही म्हणजे शेजारच्या ग्रामपंचायतीच्या की आपले जनावर आपण आपल्या ताब्यात ठेवावेत. ते जर शहर हद्दीमध्ये आले तर त्यांना पकडून आम्ही त्यांची दंडात्मक कारवाई तर होईलच, परंतु जनावर गोशाळेमध्ये देण्याची कारवाई करणार आहोत. आणि आपल्या तालुक्यातल्या गोशाळांची क्षमता संपल्यामुळे आपण ती जनावरं इतर गोशाळांनाही पाठवणार आहेत. त्यामुळे ते जनावरं यापुढील कालावधीत परत मिळतील अशी शक्यता कमी राहील. त्यामुळे नागरिकांना आव्हान आहे की कुणीही जनावरं रस्त्यावर मोकाटपणे सोडू नयेत.